बातमी आहे खरोखर आपल्या सगळ्यांना अंतर्मुख विचार करायला लावणारी। पालघरमध्ये कुपोषणाचा आणखी एक बळी गेलेला आहे। कुपोषणाचं हे वास्तव वारंवार आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे। वाडा तालुक्यातल्या रोशनी सवराचा मृत्यू झालाय। दरम्यान पालघरचे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री काल एका पीडित कुटुंबाला भेटायला गेले, पण त्यांना दारातूनच परत पाठवलं। राधाकृष्ण विखे पाटील आता सोमवारी दौरा करणार आहेत। या सगळ्या परिस्थितीचा धनंजय मुंडे आदिवासी भागाचा दौरा करणार आहेत। विरोधी पक्षही आता या सगळ्या संदर्भात आक्रमक झालेला आहे आणि काल आपण बघितलं मंत्री महोदय तिथे गेले होते, पण लोकांचा संताप समोर आला। पेपर वाचताना आता माझे गरीब याचे दराशी येतात काय देता तुम्ही? आमची ही परिस्थिती आहे। परिस्थिती आहे सगळ्यांचीच बाई, सगळ्यांची आता तुमचं असं झालं दुसऱ्यांचं होऊ नये। लोकांची कोण सोय करणार? 4 महिने आम्ही एवढं त्याला 4 महिने केलं पाहिजे। जबाबदारी आम्ही घेतलेली आहे ती करा आम्ही। ते टायमाला तुम्ही नाही, ते टायमाला कोण पेपर चालू होतं ना, तेवढ्यासाठी यांना सगळ्यांना बोलून घेतले का तुम्ही? काल पण येऊन गेले ते रोज दिवस यायचे पाहायला यायचे। तुम्ही आले कोणी? तेव्हा संतप्त झालेल्या मातेनं मंत्र्यांना दारातूनच परत पाठवून दिलं। या सगळ्या संदर्भात आता दौरा करणार आहेत विरोधी पक्षनेते आणि आता आपल्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील आहेत। विखे पाटीलजी, संवेदनशीलता कुठेतरी कमी पडताना दिसतेय। सरकारच्या योजनांचं काय होतंय हा स्वाभाविकपणे प्रश्न पडलाय सगळ्यांना। आता तुमचं काय म्हणणं आहे? नाही, हे तर स्पष्टपणे दिसतंय आज। म्हणजे एकतर त्या योजना आदिवासीचं कुपोषण कमी करण्यासाठी सुरू केल्या त्यांनी बंद केल्या। बर, आणि दुर्दैवानं आज माझी आकडेवारी जी आहे माझ्या समोर 600च्या वर मुलांचा मृत्यू झाला आहे। एका महिन्यात 15 मुलं मृत्युमुखी पडले कुपोषणामुळे। आदिवासी विकास मंत्र्यांच्या मतदारसंघात घडतंय। मंत्र्यांना दुर्दैवानं जायला वेळ नाही आणि इतक्या म्हणजे एवढ्या प्रक्षोभ झाल्यानंतर स्वतः जात आहेत आणि ज्यावेळी म्हणजे त्यांना त्या मातेच्या रोषाला सामोरे जावं लागलं। गावकरी विचारतायत एवढी मुलं मृत्यूमुखी पडतायत, मंत्री बेजबाबदार म्हणतात मग आम्ही काय करायचं? याच्यातून एक म्हणजे शासनाच्या संवेदनशीलतेबद्दल तर नेहमीच प्रश्नचिन्ह आहेत, पण आता माझी मागणी या निमित्तानं आहे तर आणखी वेगळ्या चौकशीची गरज नाही। आता सावरांना ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी आता क्लीन चिट देण्याचं त्यांचे आमचे मुख्यमंत्री माहीर आहेत, त्यापेक्षा आता ताबडतोब सावरांना मंत्रिमंडळातून त्यांनी हाकलून दिलं पाहिजे। बडतर्फ करणं हे कमी होईल, हाकलून देणं हे चिंता आता वलटण्याच्या दृष्टीने योग्य राहील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आता आमची मागणी राहणार आहे। बरोबर, पण विष्णू सावरांना तिथून बाजूला हटवल्यानं खऱ्या अर्थानं कुपोषणाचे बळी थांबणार आहेत का हा एक महत्वाचा प्रश्न आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल। मला एकच मुद्दा सांगायचा आहे की ठीक आहे, यापूर्वीच्या उपाययोजना पुष्कळ आपण करण्याचा प्रयत्न करतोय। कुपोषण हे राज्याच्या दृष्टीने गंभीर समस्या आहे, परंतु ज्या योजना ज्या चालू आहेत मागच्या सरकारच्या त्या तुम्ही बंद करायच्या। आणि सरकार आल्यापासून जर 1 वर्षाची आपण आकडेवारी पाहिली त्यापेक्षाही योजनेचे नाव बदलायचे। मग APJ अब्दुल कलामांचं नाव दिलंय, अन्य काही योजनेचं नाव दिलंय, परंतु 22 रुपयामध्ये तुम्ही त्या महिलेला अंडी किंवा पोषण आहार द्यायच्या संदर्भात जे वल्गना केल्या आहेत ते खरं वास्तव आहे का? या सरकारनं मुळातच जे कुपोषण करण्यासाठी ज्या उपाययोजना आपण केल्या होत्या मागच्या सरकारमध्ये त्या स्वतःच्या प्रसिद्धीकरता बंद करून मला असं वाटतं सरकारच जबाबदार आहे या कुपोषण वाढीमध्ये। बर, सरकार जबाबदार आहे असं तुम्ही म्हणतात। धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। यानंतर आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आता आपल्यासोबत आहेत, धनंजय मुंडे आता आपल्यासोबत आहेत। धनंजयजी, आपण बघितलं ही सगळी परिस्थिती वाडा आणि या सगळ्या मोखाडा या परिसरात आहे। अत्यंत भीषण परिस्थिती, अनेक जणांचे जीव जात आहेत। ह्याला जबाबदार कोण आहे आणि तुमची मागणी आता सरकारकडे नेमकी काय असणार आहे? मुळामध्ये आता जो आकडा आलेला आहे 600 कुपोषित बालकांचा मृत्यू झालेला, तो आकडा माझ्या माहितीनं त्याची जर पूर्ण चौकशी केली तर तो 600 पेक्षा जास्त आहे। मुख्य मुद्दा हा आहे की ज्या 6 वेळेस ज्यांनी लोकप्रतिनिधित्व त्या मतदारसंघाचं आदिवासी भागाचं केलं आणि ते विष्णू सावराजी ज्यावेळेस मंत्री झाल्यानंतर आता सरकार येऊन 2 वर्ष होऊ लागलाय। या काळात पूर्वीच्या योजना बंद करून कुपोषण कमी करण्याच्या बाबतीत त्यांचा प्रयत्न होता का कुपोषण वाढवण्याच्या बाबतीत प्रयत्न होता, याचं उत्तर आता सरकारने दिलं पाहिजे। आणि अशा पद्धतीनं कुपोषणामध्ये बळी पडल्यानंतर सुद्धा
सरकार आणि सरकारमधले मंत्री संवेदनशील नाही, तिथं दौरा करायला त्यांना वेळ नाही. मग ते प्रकरण कुपोषणाच्या बळीच्या संदर्भातलं असू दे किंवा कुठे एखादा भयंकर अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचं प्रकरण असू द्या किंवा आणखीन कुठलंही प्रकरण असू द्या, सरकार या संवेदनशील आहे हे स्पष्ट होतं. माझी प्रमुख मागणी ही आहे, आता स्पष्ट झालंय की 600 बालकांचा या ठिकाणी कुपोषणामुळे बळी गेलेला आहे. तर या बाबतीत कुपोषणाची जी काही काळजी सरकारने घ्यायला पाहिजे, केंद्राकडून राज्याकडून जे निधी या ठिकाणी या कुपोषण होऊ नये म्हणून दिला जातो, त्या बाबतीत आतापर्यंत काय काय झालं, या 2 वर्षामध्ये ज्या पूर्वी योजना चालू होत्या त्या का बंद करण्यात आल्या, या संबंध गोष्टीची चौकशी उच्चस्तरीय होऊन या चौकशीमध्ये मग मंत्री असतील तर मंत्री अधिकारी असतील तर त्या सर्वांची कारवाई केली पाहिजे. मुळात खरं तर हे बेजबाबदारपणा मंत्र्यांचा आहे हे स्पष्ट होतो. तिथं भेटायला गेल्यानंतर एखाद्या आदिवासी भागामध्ये एखाद्याचा जर कुपोषणामुळे बळी झाला त्याच्या परिवारातल्या लोकांनी म्हणायचे की त्याला मंत्र्याने उत्तर द्यायचे की आम्ही काय करायचं असं जर बळी होत असेल तर हे फार बेजबाबदारपणा आहे. ह्यांना की मस्ती आली आहे. आणि एकटा आदिवासी भागच नाही तर महिला बाल कल्याणची सुद्धा याच्यात तेवढी जबाबदारी आहे, सरकारची सुद्धा तेवढी जबाबदारी आहे. धनंजयजी, ती महिला जेव्हा बोलते ती असं म्हणते की दौरे करू नका, खायला अन्न आणा, अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता तुम्ही काय नेमकं सांगता? अन्न पाहिजे त्यांना, दौरे नको? नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. अन्न पाहिजे तर ते अन्न सरकारने देणं जबाबदारी आहे ना सरकारची. त्यांना कुपोषणाला, कुपोषित बालक असतील, कुपोषित माता असेल किंवा कुपोषित आमची गर्भधारी महिला असेल, यांना व्यवस्थित अन्न पुरवठा करण्याच्या बाबतीमध्ये शासनाने लक्ष घालायला पाहिजे. त्याच्यासाठी वेगळं बजेट शासनाचं, केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं असतं. आणि जर या बाबतीमध्ये जर पुरवठा व्यवस्थित होत नसेल तर याला कुठेतरी शासन जबाबदार आहे की नाही? बरोबर, त्याची जबाबदारी करायची नाही. आणि जर आज त्या उद्विग्न त्या भागातील लोकांचं मत असेल की दौरे करू नका मंत्र्यांनी, आमची मुलं मरतायत, आमच्या माता मरतायत, तर आम्हाला तुम्ही अन्न द्या, तर या बाबतीत किती अन्न या ठिकाणी दिलं गेलेलं आहे, त्याच्यात काय सप्लाय झालेला आहे, मग ते प्रोटीन्स असतील, न्यूट्रिशन्स असतील, या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आतापर्यंत काय काय केलंय हे बघायला जाणं आणि सरकारने याचं उत्तर द्यायलाच पाहिजे. नक्कीच. कोट्यवधी रुपये खर्च झालेले आहेत या सगळ्या संदर्भात. कोट्यवधी रुपये खर्च होऊन देखील जर तिथं अन्ना वाचून मुलं मरत असतील तर हे सरकारसाठी चिंताजनक सगळी परिस्थिती आहे, आपल्या सगळ्यांसाठी चिंताजनक परिस्थिती आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल.